न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, माझ्या उपकारासाठी वागविला मुणकंठी. घरी दिला ठाव अवघा सकळ ही वाव, माझ्या उपकारासाठी वागविला मुणकंठी. तुका म्हणे एके ठाई केले माझे तुझे नाही, माझ्या उपकारासाठी वागविला मुणकंठी. अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद जगदुद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय रामभक्त हनुमानजींच्या रुक्मिणी पांडुरंग परमात्म्याच्या दरबारात श्री क्षेत्र बाडगव्हाण उपस्थित संत महंत भाविक सज्जन, माता भगिनी, बालक बालिका, टाळकरी, मृदंगवादक, चोपदार बाबा, विनेकरी, ऑपरेटर साहेब, सर्वांना अंतःकरणपूर्वक वंदन करून वैकुंठवासी परमश्रद्धे प्रातस्मरणीय भीमसिंह बाबा महाराज यांच्याकडून प्रारंभित झालेला हा नामसप्ताह आणि हरिभक्तिपरायण श्रीराम महाराज यांच्या शुभास्ये याची वाटचाल चालू आहे. आणि या उत्सवात आज 5व्या दिवसाचा चिंतनाचा प्रकार आणि 5व्या दिवसाकरता आपण जगद्गुरु तुकोबारायांचा छोट्या शब्दातला अति अनुभव मोठा अशा प्रकारचा अभंग चिंतनाकरता घेतला आहे. त्याचं आपण चिंतन करणार आहोत. आपल्या विद्यमान काळात जगद्गुरु तुकोबाराय हे सदैव वैकुंठाला गेले, याला 375 वर्ष पूर्ण होत आहेत. त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सदैव वैकुंठ गमन अशा प्रकारचं आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्सव चालू आहे. आपल्या या उत्सवाचा रजत महोत्सव आहे. 12 वर्ष एक साधना केली की ते एक तप, 24 वर्ष केले की 2 तप, 25व्या वर्षी रजत महोत्सव, 50व्या वर्षी सुवर्ण महोत्सव, 75व्या वर्षी अमृत महोत्सव आणि 100व्या वर्षी शताब्दी महोत्सव असं शास्त्रकाराने टप्पे मांडलेले. तेव्हा आपण आज या महाराजांचं जे वैकुंठ गमन आहे त्या वैकुंठ गमनाची पार्श्वभूमी महाराजांची काय आहे आणि ती पार्श्वभूमी महाराजांच्या छोट्याशा अभंगातून आपल्याला चिंतनामध्ये आणायची आहे. आपण विद्यमान काळात जीवदशेला प्राप्त झालो आणि जीवदशा म्हटले की खूप अशा प्रकारची फजिती महाराज. आपल्याला मागचं आठवत नाही आणि पुढचं कळत नाही. याला अतीत अनागत ज्ञान म्हणतात. जसं पखवाजाच्या क्षेत्रामध्ये अतीत 10 अनागत 10 असतो. अतीत 10 सम मागे गेली आणि पुढे टाकून द्यायचं 10. अनागत 10 पुढच्या मात्र सम आहे आणि अगोदर 10 टाकून द्यायचं. का? पखवाज वाजवणारे खोडकर असतात हे सोडून. आमचे चुलते वैकुंठवासी पद्मश्री शंकर बापू पेगावकर म्हणायचे, वाजवणाऱ्याचं जर मनात आलं ना 10 आवर्तन समज कळत नाही गायकाला. म्हटलं बापू कसं असतो, चालू ताराची दिडी करायची, त्याची दिडी करायची आणि त्याची दिडी करायची. आड कुहाड आणि भरताड म्हणतात त्याला. भरताडमध्ये वाजवणारा गेला कशाला समज, जाऊ दे तो विषय. मी कशा करता बोलतोय, अतीत आणि अनागत ज्ञान. तुम्हा मला मागचं कळत नाही पुढचंही कळत नाही, फक्त मधलं कळतं, ते फार थोडं कळतं. आणि अशा काळात आपल्या जीवनाच्या काही अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षेमध्ये मूळ अपेक्षेचा उद्गम जिथून होतो त्याला आपण भावना म्हणतो. भावना जिथून माणसाच्या अंतःकरणातल्या अपेक्षा प्रगट होतात, त्या प्रगट होणाऱ्या अपेक्षा भावनेतून प्रगट होतात. भावनेचे 2 प्रकार आहेत, देहानुसार भावना आणि आत्म्यानुसार भावना. आपला देह जसा असेल त्याप्रमाणे आपल्या भावना निर्माण होतात आणि आत्म्याच्या स्वरूपाला स्वीकारून ज्या भावना आहेत त्या बदलत नाहीत, देहाच्या भावना मात्र बदलतात. उदाहरण सोपं आहे. आपल्याला एखाद्याने कडुलिंबाचा पाला खायला दिला
किती पानं खाऊ? 2-4. ती सवय असली तर. आणि दुर्दैवाने तो जीवात्मा उंटाच्या देहात जर गेला तर किती खाईल? ढीकच्या ढीक. काय बदललं? जीव बदलला का देह बदलला? देह बदलला. देहाप्रमाणे भावना आहे. लहानपणाच्या भावना, तारुण्यातल्या भावना, म्हातारपणातल्या भावना, भावना काही देहाला धरून आहेत. कल्पना करा, एखादी गाय आणि एखादा माणूस बरोबर चाललेत रस्त्याने आणि रस्त्यामध्ये एखादी हरळीची पेंडी पडली आहे. जवळ आल्यानंतर त्या पेंडीवर तुटून कोण पडल? माणूस का गाय? का? हिरव्या चारी भांबावे पशु. त्याच्या देहाची भावना आहे ती. म्हणून देहाच्या भावना वेगळ्या आणि आत्म्याच्या भावना वेगळ्या. देह जगण्याकरता देहाच्या भावना सांभाळव्यात, पण अनंत जन्माचं कल्याण होण्याकरता आत्म्याच्या भावना पूर्ण कराव्यात. जीवदशेमध्ये आत्म्याच्या भावना पूर्ण होत नाहीत, फक्त अपेक्षाच. सर्व सुखाची आशा जन्म गेला, एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता शिदा पावला, माया वेष्टीला जीव माझा. श्रीमदाद्य शंकराचार्य म्हणतात, आपण जे काही कळतो यक कश्चित सौख्य हेतो हो यतती जगते नैव दुःखस्य हेतो. सगळं आपण सुखाकरता प्रयत्न करतो. सुखाची लागी सर्वथा झोंबती प्रपंच पदार्थ. मुळात आपण हा अभ्यास करू लागलो देहाच्या भावना आणि आत्म्याच्या भावना. देहाच्या भावना देहाप्रमाणे जे देह जया पुढे अनुरूपपणे मांडे. ज्ञानोबा म्हणतात, जसा ज्याला देह मिळेल त्याप्रमाणे त्याच्या भावना प्राप्त होत असतात. जुना दृष्टांत आहे, एक आश्रम आणि त्या आश्रमामध्ये ज्योतिषशास्त्र शिकवणारे एक मोठे गुरुजी, विज्ञान चांगलं, खूप ज्योतिष पक्क होतं त्यांचं. एकदा सहज त्यांनी आपली कुंडली पाहिली आणि कुंडली पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, येणाऱ्या 15व्या दिवशी दुपारी आपला मृत्यू होणार आहे. सगळे शिष्य बोलवले, बाळाओ बिघडलं माझं नशीब, येणाऱ्या 15व्या दिवशी माझा मृत्यू होणार आहे. पण पुढचं मला कळालं आहे. काय? पुढचा जन्म मला डुकराचा मिळणार आहे. मला नाही तो आवडत. गाव सांगितलं, गल्ली सांगितली, रंग सांगितला. तुम्ही एक काम करा, अंत्यविधी झाल्यानंतर मला शोधा आणि शोधून माझ्या डोक्यात दगड घाला, त्या योनीतून मला मोकळं करा. ज्योतिष बिनचूक होतं ज्योतिष. बरोबर 15व्या दिवशी दुपारी 2 वाजता मृत्यू त्यांचा झाला, अंत्यविधी झाला. पण ते डोक्यात दगड घालायचं कोणाच्याच लक्षात नाही आलं. कारण शिष्यात भांडणं लागली. कशाकरता? गुरुची संपत्ती वाटून घेण्यात शिष्यात भांडणं लागली. प्रकार असा झाला. 5-7 वर्षानंतर एका शिष्याच्या लक्षात आलं, आपल्याला गुरु महाराजांनी काम सांगितलं, कोणीच केलं नाही, आपण तरी करू. ते गाव शोधलं, गल्ली शोधली, रंग सांगितलेले बरोबर ते ओळखलं आणि मोठा दगड घेऊन डोक्यात घालणार त्याला फुटली वाचा. नको रे मारू, तुम्ही मागच्या जन्मातले आमचे गुरुजी, मारायला सांगितलं ना आता नको म्हणता. अरे मनुष्य देहामध्ये होतो तेव्हा डुकराच्या देहाच्या भावना मला वाईट वाटत होत्या. 7 वर्ष झाला आता भोगते, आता वाईट वाटत नाही, बघू दे. दृष्टांत संपला. का? जसा देह आहे त्याप्रमाणे भावना होतात. देहाच्या भावना वेगळ्या, या तत्कालिक आहेत, तेवढ्या पुरत्याच आहे. जोपर्यंत आपण ज्या देहात आहोत तोपर्यंत त्या भावना आहेत, पण आत्म्याच्या भावना मात्र कधीच बदलत नाही. किती जन्म होऊ द्या, आत्मभावना बदलत नाही. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. या भावना आत्म्याच्या भावना आहेत. आपल्याला खोटं नको आहे, आपल्याला अज्ञान नको आहे आणि आपल्याला दुःख नको आहे. याचाच अर्थ आहे सच्चिदानंद. आपल्या देशातली पॉंडिचेरीचे महर्षी अरविंद घोष म्हणतात, सच्चिदानंदाच्या पलीकडे आतापर्यंत कोणी गेला नाही, जात नाही, जाणारही नाही. आणि ते आत्म्याच्या भावना आहेत, आत्म्याला स्वीकारून असणाऱ्या भावना आहेत. आणि त्या भावना प्रगट करत असताना, पूर्ण करत असताना आपले प्रपंचातले जन्म गेले, पूर्ण झाल्या नाही. का? क्षेत्र बदललं आहे. आमचे वैकुंठवासी गुरुवर्य मामासाहेब दांडेकर दृष्टांत सांगायचे. एक आजीबाई
जुना काळ, तेलाचे दिवे आणि त्या तेलाच्या दिव्यामध्ये वाकळ शिवत होती. तेल कमी पडलं, दिवा विझला, हातातली सुई बाजूला ठेवली, तेल आणून दिवा लावू हे म्हणता 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 तेलच मिळालं नाही. मनामध्ये विचार आला, आपण सुई कुठं ठेवली, ती तरी सुई ठेवून देऊ. ठेवलेली सुई सापडेना. बाहेर आल्या, 500 दिवे होते. एका दिव्याखाली ते माती चढू लागले. एक परगावचा माणूस अर्ध्या तासापूर्वी येऊन गेला होता. विचार करतोय, आजीबाई काहीतरी शोधतायत, आपण मदत केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. जाऊन विचारलं, आजीबाई अर्धा तास झालं तुम्ही माती चाळता, काहीतरी शोधताय, मी तुम्हाला मदत करतो, काय हरवलंय तुमचं? आजीबाईंनी सांगितलं, बाबा वाकळ शिवायची सुई हरवली. जागा दाखवा. जागा घरात. इथं का शोधता? इथं उजेड आहे म्हणून. कोणत्या युगात मिळेल ही सुई? त्यांना हसायचं नाही, माझं आपलं हेच चाललंय. विठाला विठाला नाशवंत जगामध्ये सच्चिदानंद कुठं मिळेल? पहिलं सत्य हा जे पद आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण सत्स्वरूपाचा अनुभव घ्यावा आणि तो अनुभव आपल्याला टिकणार आहे. सत्स्वरूपाचा अनुभव घेण्याकरता प्रयत्न केल्यानंतर, योग्य मार्गाने गेल्यानंतर तो अनुभव आल्याशिवाय राहत नाही. एक लक्षात ठेवण्यासारखं आहे, ज्या ठिकाणी जायचं आपल्याला तिथे जाणारा रस्ता नेमका पाहिजे, रस्ता चुकला नाही पाहिजे. आणि आपल्या जीवनामध्ये ध्येयवाद पाहिजे. देहवा पातयामी कार्यवा साधयामी, देह जावो अथवा पांडुरंगी धीर भाऊ, पण मात्र आपलं साध्य नाही चुकलं पाहिजे. आमचे गुरुवारी एक दृष्टांत सांगायचे. 2 भिकारी होते आणि दोन्ही शंकर सोसायटीचे सभासद होते. इकडं कळतो का शब्द? काही काही हसतात त्या अर्थी कळालाय. कुठला चमत्कारच वाटतो महाराज आम्हाला. पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर फिरा, शंकर सोसायटी म्हटलं की लोक हसतात. त्यांना कळतं गांजा ओढणारे 2 भिकारी, भुसावळसारखं रेल्वे जंक्शन स्टेशन, आणि दोघेही प्रवास करण्याकरता प्लॅटफॉर्मवर आले. एक गाडी येऊन प्लॅटफॉर्मवर उभी राहिली. दोघे एका गाडीत शेजारी बसले. 5-7 किलोमीटर गाडी गेल्यानंतर एकाने एकाला विचारे, बाबाजी आपको कहाँ जाना है? तो बोले हमें बम्बई जाना है. अच्छा. त्याने प्रतिप्रश्न केला, फिर आपको कहाँ जाना है? तो हमें नागपूर जाना है. नागपूर मुंबई विरुद्ध टोक. बसले ते एका गाडीत. समोरच्या माणसाला पाहिलं, डोळे लाल बुंद आहेत, चालण्यात मेळ नाही, बोलण्यात मेळ नाही. कमीत कमी नागपूरला जाणारा चुकलाय, त्याला आपण सावध करूया. सांगितले त्याने, बाबाजी ये गाड़ी बम्बई जा रही है, नागपुर नहीं जाने वाली, आप अगले स्टेशन पर उतार लो. त्याच्या लक्षात आलं, अच्छा अच्छा बम्बई जा रही है, हाँ तो उतारने की कोई ज़रूरत नहीं है, उतरायची काही गरज नाही. क्यों? हमें नागपुर क्या और मुंबई का, कहीं भी जाकर भी काही मंगना आहे. तसं सामान्य माणसाला कोणत्या जरी जन्मा गेलो तर 5 विषयाच्या दारात भिकच मागायची आहे. विठ्ठल तेव्हा आपल्या जीवनातली ही विसंगती संपली पाहिजे. आणि ती संपण्याकरता आपल्याला काही ज्ञान पाहिजे. महाराज 3 गोष्टी सांगेल. आपल्याला आपल्या जीवन साधनेमध्ये 3 गोष्टीची अडचण आहे. पहिलं असतं अज्ञान, दुसरी असते अश्रद्धा, आणि तिसरा असतो आळस. 3 महाशत्रू आहेत. पहिल्यांदा अज्ञान. काय हवंय हे कळत नाही महाराज. भोंग्याचा आवाज. काय पाहिजे आपल्याला नेमकं कळत नाही. एकांतात बसावं आणि आपणच आपल्याला प्रश्न विचारावे. आतापर्यंत तू जगलायस, काय मिळवलंय? जे मिळवलेलं तुझ्यापासून दूर जाणार नाही असं काही तू मिळवलंच का? क्षण एक मन स्थिर करुनी, सावध होई डोळे उघडूनी,
पाहे वेद बोलिले पुराणी, तुका विनवणी करीतसे. शांत बसून घरामध्ये विचार करावा, मी आतापर्यंत जगलो, जे काही मिळवलंय ते माझ्या पदरात किती राहणार आहे. विचारातून आपल्याला हे कळेल. धन आणि भूमोपशमश्व गोष्टी, भार्या गृहे द्वार जन स्मशाने, देहशितायाम परलोकमार्गे, कर्मानुगो गच्छति जीव एका. झाडोन या हात जाती, पात्र होती दंडाचे. आपल्याबरोबर काहीच येणार नाही, पण मोहामुळे माणूस हा विचार करत नाही. त्याच्याकरता तो विचार केला पाहिजे, आणि विचाराकरता अज्ञान दूर गेलं पाहिजे. आणि ते अज्ञान दूर जाण्याचं एकच ठिकाण आहे वेदशास्त्र संत. याच्याशिवाय खऱ्या अर्थानं जीवनाचं अज्ञान दूर जातच नाही. कोणी म्हणेल का महाराज 76 वर्ष झाले देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन, आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये किती भरारी मारली, केवढ्या मोठ्या मोठ्या पदव्या आहेत, डॉक्टरेट डिलीट वगैरे, आणि तुम्ही म्हणता व्यवहारात हे मिळत नाही. आमचे वैकुंठवासी गुरुवरे शांताराम गुरुजी सांगायचे, संसारातली सगळी ज्ञानं भात भाजी मिळवण्याची ज्ञान आहेत, याच्यापेक्षा पलीकडे जाऊ शकत नाही. फार झालं तर पंचमहाभूताच्या पर्यंत त्यांची झेप आहे, त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. आणि आपल्या भावना पलीकडच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची भावना अशी आहे, आपण मरू नये. ही भावना प्रत्येकाच्या जीवनात आहे. आपण पाय एखादा बैल आहे, थोडा धान्य खाऊ लागला आहे, आणि एखादा दगड घेऊन फेकला, जवळ आल्यानंतर तो अंग चोरतो, त्याला वाटतं नको लागायला. कोणत्या भावना आहेत या? जगात कोणत्याही प्रकारचा विचार केला, न मरणे निर्विवाद जगा पडी. ज्ञानोबा म्हणतात आज पण मरूच नाही, असं जगाला वाटतं. निर्विवाद आहे, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा. कोण म्हणेल महाराज तुम्ही काही पेपर वाचत नाही का, बातम्या ऐकत नाही काय, जगापासून दूर आहेत का? अहो कितीतरी आत्महत्या होतात ना, आणि मरत नाहीत, मरत आवडत नाही असं म्हणून तुम्ही म्हणताय. त्याचं उत्तर असं आहे महाराज, आत्महत्या करणाऱ्या माणसाला मरण आवडलं म्हणून मरत नाहीत, त्यांची सहनशक्ती आणि विचारशक्ती संपलेली असते, आणि अविवेक फार मोठा गेलेला असतो. वास्तविक आत्महत्येसारखं महापाप नाही. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलंय, विरोध असला ना संघर्ष करा. संघर्ष करता येत नाही, सहन करा. सहनही करता येत नाही, देशांतराला निघून जा. आत्महत्या का करता? आत्महत्या करणं याचा अर्थ मरण आवडलं म्हणून नव्हे महाराज. न मरणे निर्विवाद जगा पडिये. याच्याकरता माणसं मरण्याच्या पलीकडे जाण्याकरता प्रयत्न करतात, मरण टाळण्याचा प्रयत्न करतात. एक वाक्य सांगतो, मरण टळत नाही, फार झालं तर लांबतं. लांबणं वेगळं आणि टळणं. हिरण्यकश्यपूने मरण टाळण्याकरता केवढे प्रयत्न केले, टळलं का? नाही टळलं. फार झालं तर काही जणांचं लांबतंय. विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी प्रवासात असताना त्यांची पत्नी, तिचे पती सच्चिदानंद हे वैकुंठवासी झाले होते. अंत्यविधी करता चालले होते, आणि सती जाण्याकरता त्यांच्या पत्नी निघाल्या होत्या. पूर्वी आपल्या देशामध्ये पती गेल्यानंतर सती जाण्याची प्रथा होती, पण राजा रामदेव राय यांनी ती मात्र बंद केली, कारण फार अन्याय होऊ लागले. कोणाची इच्छा नसली तरी बळजबरी लावायची, एक प्रकारची हिंसा होऊ लागली. सती जाण्याकरता परीक्षा घ्यायची, पायाची चूल बनवायची, निखारेमध्ये ठेवायची, आणि वर बोटव्याचा भात शिजेपर्यंत पाय जर घालवला नाही तर समजायचं सती जाण्याकरता योग्य आहे. सच्चिदानंद बाबांची पत्नी सती जाण्याकरता निघाली. ज्ञानोबा संत पाहिल्यानंतर संतांच्या दर्शनामध्ये चत्वारी तसे वर्धनते आयुर्वेद्या यशोबलम, तेव्हा साधूनाम दर्शने पुण्यम तीर्थभूताय साधवा. एवढ्या करता दर्शन घेण्याकरता गेल्या. ज्ञानोबारांनी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. विचारलं महाराज पतीचं प्रेत पुढं चाललंय, मी सती जाण्याकरता निघाले आणि तुम्ही आशीर्वाद दिला. ज्ञानोबारांनी सांगितलं थांबवा. काय नाव आहे यांचं? सच्चिदानंद. सच्चिदानंद बाबाला मरण असतं का? हे सच्चिदानंद म्हटल्यावर मेले माणूस जिथं उठविल.
सच्चिदानंद बाबाचं मरण टाळलं का लांबवलं? लांबवलंय, टाळलं नाही. टाळलं असतं तर सच्चिदानंद बाबाचं दर्शन आपल्याला आता झालं असतं. टाळलं नाही, लांबवलंय. जगद्गुरु तुकोबारांच्या कीर्तनामध्ये एक मेलेलं मुलं आणून बसवलं होतं आणि अशक्यते तुम्हा नाही नारायणा निर्जीवा चेतना नावया. अशा या अभंगातून परमात्म्याची प्रार्थना केल्यानंतर ते मेलेलं मूल परत जिवंत झालं. कबीर महाराजांचे सुपुत्र कमाल महाराज यांनी आपला खेळगडी त्याच्या आईनं घरी बोलून घेतलं, अंधारातली वस्तू आणायला लावली, एक भुजंग चावला, तिथेच मेला. आणि कमाल महाराज म्हटले माझा डावा याच्यावर कसा जातो ते बघतो, हाक मारले तर परत जो जिवंत झाला. दूरच्या गोष्टी आहेत. अलीकडच्या काळामध्ये वैकुंठवासी गुरुनामगुरू बंकट स्वामी महाराज यांनी आपल्या आयुष्यात 2 मेलेली माणसं जिवंत करण्याचा इतिहास आहे महाराज. निनगुरला एक भानुदास कासार नावाची प्लेगाची साथ आणि पूर्ण अशा प्रकारचे मृत झालेला. गार खोदून तयार, आईची श्रद्धा स्वामीवर. जोपर्यंत स्वामी येत नाहीत तोपर्यंत मी मुलाला हात लावू देणार नाही. स्वामी आले, स्नान घालवलं आणि त्याला हाक मारली. लगेच जागे झाले, मोठे झाले, लग्न झालं. 2 मुली आणि 2 मुलं. त्यातला थोरला मुलगा 3 वर्षापूर्वी वैकुंठवासी झाला. आणि गोटीला जयराम गुरव नावाचा एक पुरलेला उकरून काढून त्याला जिवंत केला. मी का बोललो? टळणं आणि लांबणं हा प्रकार वेगळा आहे. आता आपण एवढे अभ्यासू आहात, 25 वर्षाची सेवा करता. वारकरी कीर्तन बसून असतं का उभं राहून? आणि बसून करण्याशी भाकड महाराज माझ्यावर पाळी का आली? अहो असा काही आजार झाला होता. लातूरच्या सगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं 4 तासाच्या पुढे जगू शकत नाही, 10% खात्री नाही. गोरोबा काकांचं तेर आमच्या जवळ आहे, तिथला आमचा फड आहे. आणि सचिवाने प्रयत्न करून मुंबईने विमान मागवलं. लातूर ते लोहगाव, लोहगाव ते रुबी हॉल 41 मिनिटात पोहोचवलं. 5 दिवस जग कळत नव्हतं आणि 13व्या दिवशी डिस्चार्ज मिळाला. ज्यांच्या हातावर केस होती त्यांचं नाव दुग्गल मॅडम. म्हटलं मॅडम तुम्ही माझी दुसरी आई झालात, मला पुन्हा जन्म मिळाला. कशानं झालं, काय झालं थोडं सांगा, म्हणजे पुढं दक्षता घेतो. सांगितलं महाराज अजून विज्ञानात करण्याची ताकद नाही, तुम्हाला खोटं बोलता येत नाही. आम्हालाही काही कळलं नाही. आम्ही अंदाजानं औषध दिले, देवानं औषध दिलं. मी काय म्हणतो, टळलं नाही महाराज, लांबलंय. याच्याकडनं काम करून पुन्हा सोडायचं याला. तसं प्रत्येकाच्या जीवनामध्ये या भावना आहेत. आपलं मरण टळावं, पण टळू शकत नाही महाराज. इथे ना युरो आले येरते पामरा जीवन येरते पामरा जीवन येरते पामरा जीवन किती येरते पामरा जीवन किती येथे नाही बुलाले अवतार येथे नाही बुलाले अवतार येथे नाही बुलाले अवतार येथे नाही बुलाले अवतार येरते पामरा जीवन येरते पामरा जीवन येरते पामरा जीवन इथे नाही उरू आले अवतार असं होते. पण जवळून बोललं तर असं होतंय. एरते पामर जीव किती. इथं मृत्यूलोकामध्ये कोणी जगण्याकरता आले नाही, पण मरण नसावं असं प्रत्येकाला वाटते. त्याच्याकरता एक साधना केल्यानंतर मनुष्य मरणाच्या पलीकडे जातो, हा सिद्धांत आहे. मृत्योस मृत्युमाप्नोतीस इह नानेव पश्यति. वेद सांगतात मृत्यूच्या पलीकडे तो जातो. जो अभेदात्मक अशा प्रकारचा जगामध्ये अनुभव घेतो तो मृत्यूच्या पलीकडे जातो. आणि तो मृत्यूच्या पलीकडे जाणं हा अनुभव याला जीवनमुक्ती म्हणतात शास्त्रामध्ये. जिवंत असतानाच मुक्त, कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. हत्वाय पिसैमान लोकान नहन्ते हानी बद्धती
तया करणे आत घडो का त्रैलोक्याचा घात परी तेने केले मात बोलू नये. अर्जुनाने किती मारली महाराज, पाप लागलं. हनुमंतराने किती राक्षस मारले, पाप लागलं. का? ती जीवन वेगळे आहे, जीवनमुक्त अवस्था आहे. जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाल्यानंतर काही करा महाराज, काही होऊ शकत नाही. निस्त्रय गुण्ये पतिविशरताम को विधी को निषेधा. शिकास होता तुझा गुंतला जमान तवरी तू जाण श्रुतीदास. मुद्दा असा असं मरणाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तो करण्याकरता दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपलं मरण नेहमी आपण आठवण ठेवलं पाहिजे, आणि दुसरं भगवंताची आठवण कायमची ठेवली पाहिजे. दो बात को मत भूल जो चाहे कल्याण, नारायण एक मौत को दूजो श्री भगवान. चांगलं असताना बिघडलं की रे विठ्ठल विठ्ठल. दोन गोष्टीला माणसाने विसरू नये. एक मरणाला विसरू नये आणि दुसरं देवाला विसरू नये. तेव्हा मरणाची सतत आठवण ठेवावी लागते. विद्यमान काळात जगात जे दुराचार चाललेत मरणाला विसरले म्हणूनच आहेत. का हे विसरली मरण बापुडी, काय असे गोडी लागलीसे. तेव्हा आपण मरण विसरलो. जी माणसं मरणाला सतत आठवतात, आठवण केल्यानंतर सावध राहतात. सावध. आपण कशातच आपलं प्रेम राहत नाही. म्हणून एक वाक्य सांगेल, सतत माणसानं सावध राहावं. सतत सावधानता हीच खरी साधना आहे. एक क्षण जर आपण गैरसावध झालो, फार मोठ्या मोठ्याच इतिहास आहे महाराज. एक क्षण गैरसावध झालेली माणसं कुठे गेली? अधोगतीला गेली. त्याच्याकरता आपल्या आयुष्यामध्ये क्षणोक्षण हाच करावा विचार, सावध राहावं लागतं. आणि ते सावध राहिल्यानंतर परमात्म्याची साधना केली. साधना केल्यानंतर भगवान परमात्म्याने कृपा केली, आणि कृपा केल्यानंतर अनुभव आला. संसारातही अनुभव आहेत आणि परमार्थातही अनुभव आहेत. संसारातले अनुभव तत्कालिक, परमार्थातले अनुभव आत्यंतिक. तत्कालिक म्हणजे तेवढ्या पुरते, आणि परमार्थातले आत्यंतिक म्हणजे कधीच संपत नाहीत. त्यानं संसारामध्ये आपण बघा, बालपणातले अनुभव, तारुण्यातले अनुभव, म्हातारपणातले अनुभव बदलत जातात. देश, काळ, व्यक्ती आणि अवस्था या चार कारणाने माणसाचे अनुभव बदलतात. पण अनुभव असा असला पाहिजे, तो अनुभव मागे न आला पाहिजे. अनधिगत, अबाधित, सप्रयोजनवत. शास्त्रीय शब्द 3. अनधिगत, आतापर्यंत आलेला नाही. अबाधित, ज्याचा बाध होत नाही. सप्रयोजनवत, त्याच्यात फळ असावं. असा प्रकारचा अनुभव यावा, आणि तो अनुभव संपूर्ण जगाची गरज आहे. ज्यांना प्राप्त होण्याकरता जे प्रयत्न करतात ते अंशतः साधक आहेत. जे पूर्णपणे त्याच्यात साधन काळामध्ये विलीन असतात ते जिज्ञासू आहेत, आणि साध्यापर्यंत पोचलेले असतात ते मुक्त असतात, आणि पूर्ण जगाला बंधमुक्त करण्याचा प्रयत्न करतात ते संत असतात. विठ्ठल आपल्या जीवनातला अतिउच्च अशा प्रकारचा जो अनुभव तो जगापुढे मांडावा. का मांडावा? आपला मोठेपणा म्हणून नाही, जगाला गरज आहे म्हणून. आणि आम्ही या जगाच्या बाबतीत विलक्षण अनुभव माझ्या जीवनात प्राप्त झाला. अभंगाच्या पहिल्या चरणात
मला देवाने मरावं लागत नाही अशी जागा दिली. थोडं विलक्षण दिसतंय अर्थ मला. जसे काही कूट अभंग असतात, काही कूट श्लोक आहेत, शब्द कळतो, अर्थ कळतो, पण भावच कळत नाही. तसाच प्रकार आहे. सर्व संत मंडळी सांगतात जगाचा अनुभव, जन्माला आलेल्याला मरावं लागतं. उपजेते नाशिले ते पुनरपी दिशे वासांशी जीर्णानि यथाविह. हा सर्व संतांना सिद्धांत मान्य आहे. तरी पण तुकाराम महाराज म्हणतात मला मरावं लागत नाही आणि ती जागा मला देवाने दिली. हा कूट विचार आहे. कूट म्हणजे शब्द कळतो, अर्थ कळतो, पण भाव कळत नाही. तसं पूर्वीच्या काळात आजीबाई नातवाला मांडीवर घेऊन काही गमती सांगायच्या, काही कोडे सांगायचे. मुलाला सांगायचं बाळ ओळख बरं, हातावर जन्मली, सूर्याने शोषली, पती नसता सती गेली. काय गौरी हातावर जन्मली, सूर्याने शोषली आणि पती नसता सती गेली. कोण म्हणतात कोडे कोडे. घेताना काळं, वापरताना तांबडं, फेकताना पांढरं. काय कोळसा. घेताना काळा, वापरताना तांबडा आणि फेकताना सोपं असतं, पण त्यातला भाव कळत नाही. तसं महाराज म्हणतात न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे देव. महाराज आम्हाला समजणार नाही, जीवाला तर मरावं लागतं आणि तुम्ही म्हणतात मला मरावं लागत नाही. त्याचं उत्तर असं आहे न लगे जन्मावे. आम्हाला आता पुन्हा जन्मावं लागत नाही, म्हणून मागील या जन्मा मुक्त झाला. पुन्हा का मरावं लागत नाही, जन्मालाच यावं लागत नाही म्हणून मरावं लागत नाही. याला जीवनमुक्त अवस्था म्हणतात. ही अवस्था आम्हाला देवाने दिली. ऐसा ठाव दिला देवे. देवाने आम्हाला अशी जागा दिली की आम्हाला आता मरावं लागत नाही, अशी जागा दिली. प्रश्न असा आहे महाराज तुम्हाला जागा दिली, सगळ्यांना का देऊ नये? बरं, परमात्म तत्वाचा विचार गेला तिथे विषमता नाही. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. स्वतः भगवान म्हणतात समूहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ते न प्रिया. मी सगळ्यात सारखा आहे. मग असं असताना तुम्हाला मरणाच्या पलीकडे जगाला पुन्हा मरावं लागतं असा विषमत भाव का? त्याचं उत्तर असं आहे महाराज की जे आपल्या जीवनामध्ये मरणाच्या पलीकडे जाण्याची इच्छा करतात, साधना करून योग्यता मिळवतात, त्यांना हा अनुभव आहे. ज्ञानोबांनी दृष्टांत दिलेलं आहे. एकाच विहिरीचं पाणी आहे आणि ते पाणी ऊसाला जातं, चिंचेला जातं, आवळ्याला जातं, मिरचीला जातं. पाणी एकच आहे पण परिणाम वेगवेगळे. का? बीज धर्मानुरूप झाडा ते उपजवी आप तैसे परिणमले स्वरूप माझे जीवा. जसं बीज धर्मानुसार ते पाणी वेगळं वेगळं करतं, तसं प्रत्येकाच्या वृत्तीमध्ये बीज आहे आणि ते बीज जसं असेल त्याप्रमाणे परमात्मा पुढची गती प्राप्त होते. त्याच्याकरता आपल्याला योग्यता मिळवावी लागते. प्रकार असा आहे अधिकार वेगळा आणि योग्यता वेगळी. जर कोणी प्रश्न विचारला भारत देशाचा पंतप्रधान होण्याचा अधिकार कोणाला आहे असा जर प्रश्न विचारला, त्याचं उत्तर आहे भारतीय संविधानाने या देशात जन्माला आलेल्या कुठल्याही नागरिकाला या देशाचा पंतप्रधान बनण्याचा अधिकार आहे, पण योग्यता ज्याच्या बाजूला खासदार अधिक आहेत त्याची योग्यता आहे. तसं मरणाच्या पलीकडे जाण्याचा अधिकार सर्वांना आहे, पण योग्यता सर्वांना नाही, म्हणून अनुभवात वेगळेपण आहे. एक मोठा प्रसंग आहे. समर्थ रामदास स्वामी भिक्षा मागायचे. एका घरी भिक्षा मागितली आणि मागितल्यानंतर त्या घर मालकिनीनं भिक्षा आणली. रामदास स्वामींच्या कमंडलूमध्ये भरली, नमस्कार केला, विनंती केली, स्वामी मला ब्रह्मज्ञान सांगा, कंटाळा आलाय,
जन्मावे मरावे जन्मावे मरावे खंडन किंवा व्हावे न जरा शुद्धी. कधी महिलाचा जन्म, कधी पुरुषाचा जन्म, कधी गाढवाचा जन्म, कधी कुत्र्याचा जन्म. 84 लक्ष योनीमध्ये फिरावं लागतंय. नको, मला कंटाळा आला, मला जीवनमुक्त व्हायचं, मला ब्रह्मज्ञान सांगा. रामदास स्वामींनी सांगितलं, बाई आज गडबड आहे, उद्या सांगतो. उद्या सांगा, आपल्याला ब्रह्मज्ञान मिळणार आहे. दुसऱ्या दिवशी त्या बाईने सुंदर खीर तयार केली. भिक्षेची वेळ झाली. रामदास स्वामींनी ते कमंडल उचललं. जात असताना रस्त्यात गाईचं शेण पडलं होतं, थोडं उचललं आणि कमंडलूमध्ये भरलं. थोडा कचरा, थोडे खडे, आणि काल जिथं भिक्षा मागितली होती तिथं जय जय रघुवीर समर्थ. घर मालकीन एका भांड्यामध्ये खीर घेऊन आल्या. स्वामी, कशात भरू खीर? रामदास स्वामीने ते कमंडलू पुढे ठेवलं. बाईनं पाहिलं, त्यात कचरा आहे, खडे आहेत, शेण आहे. सांगितलं, महाराज इतकी चांगली खीर आणि अशा घाण कमंडोलमध्ये कशी भरू? रामदास स्वामीने सांगितलं, बाई खीर जर घाण कमंडोलमध्ये भरता येत नाही तर ब्रह्मज्ञान काय कोणालाही सांगता येतं का? त्याला योग्यता लागते की नाही? योग्यता कमवावी लागते, आणि ज्याने योग्यता कमवली त्याचा तो अनुभव असतो. मला न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवी. महाराज, ती योग्यता कमवण्याकरता तुम्ही साधना कोणती केली? अभंगाच्या दुसऱ्या माझ्या उपकारासाठी, 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 माझ्या उपकारासाठी वाजविला पुन्हा माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी वाजविला पुन्हा माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय रखुमाई, जय जय रखुमाई, पुंडलिक कमला हरे आपल्या भक्ती क्षेत्रात प्रवचन असेल, कथा असेल, कीर्तन असेल, व्यासपूजा करण्याची पद्धत आहे. कपाळाला बुक्को लावायचा आणि गळ्यात हार घालायचा. मी नाकारण्याचं कारण आहे, माझे चुलत भाऊ वैकुंठवासी झाले, सुतक पडलेले आहे, आणि सुतकाचे नियम आपण तंतोतंत पाळले पाहिजे. सुतकामध्ये देवाची पूजा करायची नाही, मंत्राधिष्ठित देवाचं दर्शन करायचं नाही,
ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचायला हरकत नाही. भगवंताचं नामचिंतन तुकोबराची गाथा कीर्तन या गोष्टी करता येतात, पण बाकीच्या गोष्टी करता येत नाहीत. म्हणून नाकारलं कोणाला मनात शंका येऊ नये. माझ्या उपकारासाठी वागविला मुनकंठी, मला अशी जागा का दिली त्याचे मी 2 भाव सांगणार आहे. माझ्यावर देवाने उपकार केला आणि कंठात मी वागवला. प्रकार असा आहे, उपकार हे मूल्य मानवी जीवनात काही वेगळं आहे. काही मूल्य आहेत. पितृसत्ताक राज्य जर असलं तर बापानं जी संपत्ती मिळवली ती मुलाला आपोआप मिळते. आपे आप केला मिरासीचा धनी, बापे जोडिले लेका. ज्ञानोबा म्हणतात बापानं जे मिळवावं ते मुलाला सहज मिळतं, त्याचा हक्क आहे. मुलगा जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर आपल्या बापाला सांगतो, बाबा पिशवी आणा, पुस्तकं आणा, वह्या आणा, पेन आणा, दूर शाळा आहे, सायकल आणा. का सांगतो? काय मोबदला देतो काय? आपलं त्याचा हक्क आहे आणि बापाला ते आणून द्यावं लागतं, कारण त्याचा हक्क त्याला पूर्ण करावा लागतो. दान, आपल्या जीवनामध्ये पुण्यशक्ती प्राप्त व्हावी याच्याकरता जे दिलं जातं त्याचं नाव आहे दान. अन्नदान, द्रव्यदान, भूदान, रक्तदान, नेत्रदान, अलीकडच्या लोकशाहीमध्ये मतदान द्यावं लागतं. आता द्यावं का न द्यावं हा भाग वेगळा आहे महाराज, तो विषय आता मी नाही सांगणार. सांगण्याचा मुद्दा असा, दान दिलं हा भाग मूल्य वेगळं आहे. बक्षीस, एखादा लहान मुलगा आहे आणि खूप गोड चाल म्हटली त्याने, माणूस एखादा भावनेत येतो आणि त्याला खिशातून 100-200 रुपये देतो, बक्षीस. चौथा प्रकारे उपकार, कधी फिटत नाही त्याचं नाव आहे उपकार. या जगात उपकार करणारे काही निश्चित आहेत. रविश्चंद्र घना वृक्षा नदी गावश्च सज्जना, येथे परोपकाराय युगे देवेन निर्मिता. नदी वाहते, रवी सूर्यनारायण, मेघ पाऊस देतात, वृक्ष फळ देतात, सज्जन माणसं चिंतन देतात. हे सगळे उपकार आहेत. फिटत नसतो तो उपकार. उपकार कधी फिटत नाही. उसनं घेतलं ते फिटतं, पण उपकार कधी फिटत नाही. खेड्यातलं माणूस, शेजारी घरं, एक अति गरीब, रोज दिवसभर मजुरी करायची, संध्याकाळला रोजगार मिळाला, धान्य आणायचं, मग दळून चूल पेटायची. इतकी हालाकी अवस्था. एकुलता एक मुलगा, दुसरा नाही, होण्याची शक्यता नाही. मुलगा पडला आजारी आणि स्थानिक डॉक्टरने सांगितलं इथं नाही होणार नाही, याला मुंबईला घेऊन जा. आणि कमीत कमी खर्च 40,000 रुपये येईल. रडत बसला, देवा अरे एकुलता एकच आहे आणि 40,000 माझ्याकडून कुठून मी आणणार, कसं याला वाचवणार. रडत असताना तो आवाज गेला शेजाऱ्यावर, शेजाऱ्याच्या कानावर गेला. अजूनही खेडेगावामध्ये शेजार धर्म आहे. तसे धर्माचे खूप प्रकार आहेत. त्यातला एक प्रकार आहे शेजार धर्म. शहरात नाही महाराज, शेजारी कोण राहते त्याचं नावसुद्धा माहीत नसतं, पण खेड्यात अजून चांगलं वातावरण आहे. शेजार धर्म. रडत असणाऱ्या त्या बापाकडे तो शेजारी आला. का रडता रे बाबा? काय सांगू, मुलगा मृत्यूच्या दाढीत आहे, एकुलता एक आहे, करू काय, पैसा नाही, 40,000 रुपये लागतात. ते सांगितलं तुम्ही रडू नका, देवाने मला भरपूर दिलं आहे, मी देतो तुम्हाला 40,000 रुपये, जाऊन दुरुस्त करून आणा. जेव्हा पीठ देता येईल तेव्हा द्या किंवा नाही द्या, पण घेऊन जा. त्याने उदार मनाने पैसे देऊन त्याला मुंबईला घेऊन गेला. उपचार चांगले झाले, मुलगा दुरुस्त झाला. गावाकडे आल्यानंतर तो विचार करू लागला, आपल्याला 40,000 ज्याने दिले त्याला द्यायचे आहेत. रोज वाचून वाचून 40,000 झाले आणि तो 40,000चा गट्टा घेऊन शेजाऱ्याकडे गेला. हे तुमचे 40,000 परत घ्या, तुमचे पैसे फेडू शकतो पण उपकार मात्र फेडू शकत नाही. तसा उपकार कधीच फिटत नसतो महाराज. भगवान प्रभू रामचंद्र हनुमंतराला म्हणतात, हनुमंता
अरे एकैकस्योपकारस्य प्राणान् दास्यामि ते कपे शेषस्योपकारस्य भवाम ऋणिनो वयम्. तुझे माझ्यावर एवढे उपकार आहेत, एक उपकार फेडण्याकरता मी एक प्राण जर दिला तर प्राण 5च आहेत, उपकार अनंत आहेत. म्हणून मी तुझ्या ऋणातच कायम राहील. उपकार या शब्दाकरता बोललो. महाराज म्हणतात माझ्यावर देवाने उपकार केला. काय तुझे उपकार पांडुरंगा, सांगू मी या जगा माझी आता. भगवंता काय उपकार आहेत, मागचं मी केलेलं कर्म तशाला तसं माझ्याकडे आणून दिलंस, अजून याच्यापेक्षा तू काय देवाचा उपकार आहे. शहाण्या माणसाने देवाचे उपकार मानावेत महाराज. काय दिली इंद्रिये, हातपाय कान, डोळे मुख बोलावया वचन, जेणे तो जोडसी नारायण, नाशे जीवपण जीव भवरोग. आमचे वैकुंठवाशी गुरुनाम गुरु मारुती महाराज गुरु म्हणायचे. परमार्थात माणसानं वर बघून चालावं आणि संसारात माणसानं खाली बघून चालावं. संकेती भाषा होती. परमार्थात वर बघून चालावं. आपल्यापेक्षा ज्यांची योग्यता अधिक आहे ते कसं वागतात, काय साधना करतात त्यांच्याकडे बघावं. आणि संसारात खाली बघावं. म्हणजे आपल्याला 10 एकर जमीन आहे, शेजारच्याला 5च आहे आणि 5 एकर जमिनीमध्ये तो जर भागवतोय तर आपण का दुःख माना. म्हणून खाली बघून चला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे देवाने आपल्याला काय दिलं याच्याकडे बघा, काय दिलं नाही याच्याकडे बघू नका. तरच आपलं समाधान टिकल, नाही तर टिकणार नाही. एक पांगळा होता. पांगळा 2 फूट जरी पुढे जायचं म्हटलं तरी कोणीतरी उचलून ठेवल्याशिवाय त्याला जाताच येत नव्हतं. पण नेहमी हसत आनंदी आनंदी. त्याला एकाने विचारलं का रे बाबा, अरे केवढं दुःख तुझ्या वाट्याला आलंय, फूटभर सुद्धा तू पुढे जाऊ शकत नाही आणि नेहमी आनंदी आहेस. त्याने सांगितले बघा, पाय नाहीत याचं मला दुःख नाही, पण डोळे आहेत याचं सुख आहे. काय आहे याच्याकडे बघावं, काय नाही याच्याकडे कधीच बघू नये. आता नाही तो अभाव दूर करण्याकरता प्रयत्न करावा, सावधानतेने प्रयत्न करावा आणि घडण्यात समाधानी असावा. मुद्दा असा हा पहिला भाव आहे. माझ्या उपकारासाठी वागविला मुन कंठी, मी देवाला कंठात वागवलं. माझ्यावर देवाने उपकार केला आहे. केवढा उपकार आहे महाराज. संपूर्ण जगावर करतो ना. पोषितो जगासी एकलात, असा उपकार केला. हा एक भाव आहे. दुसरा भाव आहे, भौतिकांना लवकर पटणार नाही पण तो भाव पटवून द्यावा लागेल. महाराज म्हणतात मी देवावर उपकार केला, त्याचं नाव कंठात धारण केलं म्हणून मला ही जागा दिली. पटते का होय? पटते. भाकड महाराज अभ्यास आहे त्यांना पटेल, हा भाग वेगळा आहे. पण सर्वांना थोडं पटणार आहे. हो, थोडं प्रश्न विचारतो. पहिल्या क्रमांकाचा मुलगा उपर्ण गळ्यात आहे, बाळ. बाप अगोदर का मुलगा अगोदर रे? एकदम हल्ला झालाय. बाप अगोदर का मुलगा? हा, बाप 100% चुकलं. कसं काय? अहो मुलगा झाला तर तो बाप आहे, नाही झाला तर माणूस आहे. मग अगोदर कोण आहे? मुलगा आहे. गुरु अगोदर का शिष्य अगोदर? असंच आहे. अगोदर शिष्य आहे आणि नंतर शिष्यच नाही, मग गुरु कोणाचा? भूताचा? तसं देव अगोदर का भक्त अगोदर? आता प्रक्रिया समजली आपल्याला. भक्त अगोदर आणि नंतर देव. आमुचिया भावे तुझ देव पण एका विसरुनी राहिलासी, एका विसरुनी राहिलासी, एका विसरुनी राहिलासी. महाराज देवाला धमकी देतात. धमकी
देवा आमच्यामुळं तुला देवपणा आला आणि हे का विसरलास? आणि तुला कोण विचारतं? निर्गुण निराकार परमात्म्याची आठवण कोणाला राहते? एक महाराजांचा अभंग आहे, सुरुवातच आहे, सोसोने विपत्ती जोडी दिली तुझी हाती. त्याचा हाच उपकार. आम्ही खूप अशा प्रकारचे संकट सहन केली आणि तुझ्याला स्वाधीन केले. आता तुझं कळले ते करी. तारीसे तरे तारी मारी जवळी अथवा दुरी धरी घाली संसारी अथवा नको. सताड आम्ही जीवन समर्पित केलं आणि समर्पित केल्यामुळे माझा उपकार झाला देवावर. माझ्या उपकारासाठी उपकाराचं स्वरूप वागविला मुन कंठी. माझ्या कंठात त्याला वागवला. कंठी धरिला कृष्ण माने, 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 अवघा जनी प्रकाश, अवघा जनी प्रकाश, अवघा जनी प्रकाशा काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, अवघा जनी प्रकाश, अवघा जनी प्रकाश, अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश. सतत कंठात वागवला. हा उपकार आहे. सतत कंठात वागवणं इतकं सोपं नाही महाराजाला. परमात्म्याचं नामचिंतन आपल्या मुखामध्ये किंवा कंठामध्ये येण्याकरता मागची शक्ती लागते. तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे देवाया विठ्ठले कृपा केली, देवाया विठ्ठले कृपा केली, देवाया विठ्ठले कृपा केली. जन्मी आम्ही बहु पुण्य केले, देवाया विठ्ठले कृपा केली, देवाया विठ्ठले कृपा केली, देवाया विठ्ठले कृपा केली. सुंदर प्रमाण दिला. पण जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. पण इथं आणखीन एक अध्यारत गव्हालत केलं आणि सांभाळलं नंतर कृपा आहे. करणं वेगळं आणि सांभाळणं. ऐसा लाभ बांधा गाठी. करायचं सोपं आहे पण सांभाळायचं त्यापेक्षा कठीण आहे महाराज. कठीण योगाहुनी क्षेम ओकलिया होय शेव. आता नका रे भाई नको, आता नका रे भाई नका, आता नका रे बाई नो नका, आता नका रे बाई नो नका. आहे गाठी ते लुटवू नका, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा. आली गाठी ते नोडवू नका, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा. आता नकारे भाई नकारे आहे गाठी ते लुटवू लोकारे. तुम्ही जे मिळवलंय ना लोकांना लुटू देऊ नका. लुटतं महाराज.
आपण करतो, पण सांभाळण्याच्या प्रक्रिया आपल्याला कल्पना नाहीत. बराच काळ माझा असा विचारात होता, कीर्तनकार जय विठ्ठल म्हटल्यानंतर खाली हात चटकून दर्शन का घेतात. एका साधूने सांगितलं, महाराज आपण पूजा केली आहे, भजन केलं आहे, कीर्तन ऐकलं किंवा कीर्तन केलं आहे, ती पुण्य गुपचूप हिरून घेण्याकरता आदर्श रूपात देवत असतात. आणि आपलं पुण्य त्याने हिरून घेऊ नये याच्याकरता पृथ्वीचं असं दर्शन का घेतलं, मग त्यांना घेता येत नाही. कायदा आहे. आपण पुण्यकर्म करतो पण लोकांमध्ये प्रगट करतो. प्रगट करू नये. पुण्यकर्म प्रगट का केलं, जसं एखादी स्पिरिटची बाटली आहे आणि तोंड काढून ठेवलं, राहतं का मध्ये, उडून जातं ते स्पिरिट. तसं आपण केलेली पुण्याई कोणाला सांगू नये. साधना झाकून करावी, प्रगट करू नये. 1971 साल असेल, पंढरपूरला रामसुखदाजींचा सत्संग झाला होता. आणि सत्संग 2 प्रकारचे, गरज नाही त्याची, सत्संग 2 प्रकारचे. एक सत्संग असा होता की बहुजन लोकांकरता सत्संग करायचे, आणि दुसरा सत्संग ते जिथे राहिले होते बंगल्यावर त्यांच्या ठिकाणावर पहाटे 4 वाजता आम्ही पहाटेच्या सत्संगाला जायचे. काही साधनेतले प्रश्न त्यांना विचारायचे, आमचे समाधान व्हायचे. एके दिवशी त्या बंगल्याच्या दारावर जायला नेमकं त्याच वेळेत, ज्या काळात 50 लाख रुपये गाडीची किंमत असेल अशा भारी गाडीत बसून एक श्रीमंत आला. साधा धोतर, साधा सदरा, डोक्यावर शेंडी. आमचं सगळं बोलणं झाल्यानंतर त्याने रामसुखदाजींना प्रश्न विचारला, स्वामी माझी एक मोठी अडचण आहे. काय? भगवान कृष्ण परमात्मा माझ्या घरी एकदा येऊन जेवून गेले, पुन्हा कितीतरी विनंती करतो पण ते येत नाहीत, काय चुकलंय माझं? आम्ही तर तोंडात बोटच घातलं. ज्याच्या घरी कृष्ण परमात्मा येऊन जेवतात, स्वामीने सांगितलं, तो अनुभव लोकाला सांगितला त्याचा परिणाम आहे. न सांगावे वर्म जनी असो द्यावा भ्रम. ज्ञानोबा दृष्टांत देतात, नाना कृषीवल आपुले पांघरवी पेरिले तैसे झाकी निपजले दान पुण्य. शेतकरी पेरतो पण झाकतो, किंवा कुलीन स्त्री आपले अवयव झाकते, तसं साधकाने केलेली साधना प्रगट कधीच करू नये, झाकून ठेवावी, तरच ती शेवटपर्यंत टिकते. अनेक कारणे त्याची महाराज. या विषयावर आम्ही 13ला 10 कीर्तनं केली. 10 कशा कशानं पुण्य नष्ट होतं. खूप त्याची दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. करणं सोपं आहे पण सांभाळणं फार अवघड आहे. साधी गोष्ट आहे. शास्त्र सांगतंय पौर्णिमा हा एक पर्व काळ आहे आणि अमावस्या हा एक पर्व काळ आहे. 2 गोष्टीचा सांधा तो पर्व काळ असतो. जसं रोज पर्व काळ 2 येतात. आता आपण जर पाहिलं, नाकाला बोट जर लावलं तर कुठले तरी एकाच नागपुडीतून हवा चालली असेल, पण जेव्हा संध्या करायची असते, सूर्यास्त होऊ लागला, दिवस संपला, रात्र सुरू होऊ झाली, मग त्यावेळेला दोन्ही नागपुड्या बरोबर चालतात. त्याला सुषुम्ना काळ म्हणतात. आणि तो काळ आपले साधना खूप वाढवतो. जसा की अशा प्रकारच्या पर्वकाळाच्या बाबतीमध्ये पौर्णिमा पर्वकाळ आहे, अमावस्या पर्वकाळ आहे. फक्त अमावस्या संतती निर्माण करण्याकरता वाईट आहे, बाकी कर्माकरता शुभ आहे ते. पण शास्त्र असं सांगतं, पौर्णिमेला एखाद्याचं अन्न जर खाल्लं तर 14 दिवसाचं पुण्य ज्याचं आपण अन्न खाल्लं त्याला जातं. आणि अमावस्येला एखाद्याचं अन्न जर खाल्लं तर 29 दिवसाची पुण्याई ज्याचं अन्न खाल्लं त्याला जाते. आता तुमचं गोष्टी वेगळी, पण आम्ही कीर्तनकार भटक्या विमुक्त जातीतले होतो. 8-8 दिवस बाहेरच्या बाहेर, बाहेरच्या बाहेर, बाहेरच्या बाहेर, कसं पुण्य सांभाळायचं? त्याला मार्ग आहे महाराज, कुठल्याही अडचणीला मार्ग आहे. राम म्हणे ग्रासोग्रासी, तो नर जीविला उपवासी. पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन, हरिचिंतनी भोजन, हरिचिंतनी भोजन.
विषय चालला वागविला मुनकंठी. कंठात वागवण्याकरता पुण्य सांभाळल्याशिवाय वागवताच येत नाही. आणि त्या पुण्याच्याद्वारे त्या वागवण्याचे उपकार देवावर होतात. माझ्या उपकारासाठी वागविला मुनकंठी एक दृष्टांत आहे महाराज. आपल्या संस्कृतीमध्ये 6 आस्तिक शास्त्रे आहेत आणि 6 नास्तिक शास्त्रे. आस्तिक कोणाला म्हणतात? वेदाला मानतो तो आस्तिक आहे. आणि वेदाला जर मानत नसेल नास्तिको वेदनिंदका, तो नास्तिक आहे. आस्तिक शास्त्रकार 6 आहेत. पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, न्याय, वैशेषिक, सांख्य आणि योग. बरोबर आहेत का देशमुख महाराज? हे 6 शास्त्र आस्तिक आहेत आणि 6 नास्तिक. नास्तिकाचा नको उच्चार करायला. याच्यामध्ये पूर्वमीमांसा ही आपल्याला काही गोष्टी सांगते महाराज. प्रकार असा, आपण तीर्थयात्रा केल्या पाहिजे. जव हे सकळ सिद्ध आहे आता चाला वया पाय, तव तू आपले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. एकदा आपल्या शास्त्रकारात न्यायशास्त्राचे शास्त्रकार उदयनाचार्य नाव त्यांचं, आणि ते उदयनाचार्य बद्रीनाथाच्या यात्रेला गेले. अवघड यात्रे महाराज. हो, ज्याला धैर्य आहे ना तोच तिथपर्यंत जाऊ शकतो. येरा गबाळाचे काम नाही. अवघड आहे. हिमवंत दोष खाये परी जीविताची हानी. बराच काळ आम्ही एका वाक्यावर होतो, पंढरी सांडोनी नवशे कोटे. पण एकदा सहज मनात विचार आला, असंच जर असलं तर ज्ञानोबारांनी नामदेव महाराजांनी तीर्थयात्रा का केल्या? आणि मग बद्रीनाथाच्या यात्रेला गेल्यानंतर गंगोत्री जमुनोत्रीला जाताना आमच्या बरोबरच्या लोकांनी बळजबरीनं खचरावर बसवलं. खचर म्हणजे ना गाढव ना घोडा समजलंच असतं ते. 75% चढलो आणि त्या खचराचं काय झालं कोणतं पाय कसा एकदम आडवं झालं. भाग्य हिमालयाकडे पडलं. जर दरीकडे पडलं असतं तर आपली भेटच झाली नसती. अवघड बद्रीनाथाच्या. आणि उदयनाचार्य बद्रीनाथाच्या यात्रेला गेलेले. दार बंद होतं, पुढे गडबड होती जायची. पुजाऱ्यानं सांगितलं मला जायचं यात्रेला, दार उघडा, मला दर्शन घेऊ द्या. पुजाऱ्याने सांगितलं भगवान सो रहे हैं, भगवान झोपलेले आहेत. फक्त आपला पांडुरंग परमात्मा महाराष्ट्रातला एकच दिवस आहे जो सगळ्याला बोलवतो, सगळ्याला दर्शन देतो. वारीच्या काळामध्ये शेज घरामध्ये पलंगच नाही महाराज. लक्ष करून बघा, पलंग काढून टाकतात. फक्त एखादा लोड मागे टेकायला देतात. आता उभंच राहा आणि सगळ्यांना रात्रीदेव दर्शन द्या. पण आमचे गुरुवर्य वैकुंठवासी शांताराम गुरुजी म्हणायचे, उत्तरेकडच्या देवाचा फार थाट. भगवान को भोग लगा रहे हैं, दर्शन बंद. भगवान सो रहे हैं, दर्शन बंद. भगवान घूमने जा रहे हैं, दर्शन बंद. उदयनाचार्यानं सांगितलं भगवान सो रहे हैं. उदयनाचार्यांना राग आला, दारापुढे आले आणि भगवान बद्रीनाथाला दम दिला. हे देवा, ऐश्वर्य मदमत्तोसी मामावज्ञाय वर्तसे. अरे ऐश्वर्याने उन्मत्त झालास का आणि माझी अवज्ञा करून झोप घेतोस? लक्षात ठेव, जर या जगात नास्तिक माणसाचा सुळसुळाट झाला तो तुझं अस्तित्व निर्माण कोणाची कोणा ताकद आहे? आम्ही त्यावेळेला झोपा घेतल्या तर तुझं काय होईल? कोण विचारेल तुला? पटकन आपोआपच दार उघडलं महाराज. देवाला सुद्धा भीती वाटते, देवावर सुद्धा अशा प्रकारचा उपकार होतो. आणि कंठात परमात्म्याला धारण करण्याकरता खूप कष्टाने सावधानता बाळगावी लागते. एवढं केलं आणि केल्यामुळं वागविला म्हणून कंठात त्याला वागवला. महाराज तुम्ही म्हणता देवाने तुम्हाला जागा दिली, कुठं जागा दिली हो? अभंगाच्या ते घरी दिला ठाव, 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 घरी दिला ठाव,
देला ठाव घरी दिला ठाव घरी दिला ठाव घरी दिला ठाव घरी दिला ठाव अवघात पळही वाव अवघात पळही वाव सकळही वाव माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी अवघात सकळही वाव अवघात सकळही वाव वाव माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी माझ्या उपकारासाठी माझ्या घरी दिला ठाव अवघात सकळही वाव अवघात सकळही वाव अवघात सकळही वाव सकळही वाव अवघात सकळही वाव अवघात सकळही वाव भगवान परमात्म्याने आम्हाला जागा दिली ती कुठं? घरात. घरी दिला ठाव अवघा सकळही वाव. आणि त्या घरात कुठंही आम्हाला प्रवेश, कुठं असा बोर्ड नाही परवानगीशिवाय आत येऊ नये असं नाही. कुठं घरात जागा दिली. घरात केव्हा जागा दिली जाते? जर प्रेम आणि विश्वास दोन गोष्टी असल्या तर घरात जागा. नाही ते नाही. एखादा चौक असावा आणि घर मालक त्या चौकात योगायोगाने जावा, त्याचा पाहुणा पुढे दिसावा. या बरं झालं आलं. हॉटेलात नेतो, चहा पाचतो आणि चहा पिणं झाल्यानंतर विचारतो येताना कोणत्या गाडीनं आलात? सकाळच्या 6. आता जायला किती वाजता गाडी आहे? त्याने लक्षात घ्यायचं आता इथूनच हे घर दाखवत नाही, प्रेमही नाही आणि विश्वासही नाही. घरी घेऊन जाण्याकरता प्रेमही लागतं, विश्वासही लागतं. देवाला भक्ताचं प्रेम आहे आणि भक्तावर फार मोठा विश्वास आहे. कालिया मर्दन लीला करत असताना भगवान परमात्म्याने कोणाला बोलवलं? सर्पांना बोलवलं, गरुडाला बोलवलं पहिल्यांदा. का? त्याच्यावर विश्वास. राम अवतारामध्ये ऐरावण मैरावण यांनी जेव्हा राम लक्ष्मण नेले, हानेले, पाताळात नेले आणि हनुमंतराय पाताळात गेले. जाऊनही पाताळा केली देवीची, देवीच्या जागेवर थांबले, अंगाला शेंदूर लावून घेतलं आणि दोघांना बळी घालण्याकरता झरोक्यातून टाकलं. देवीनं झेललं. देवी कोण होती? हनुमंतराय. तेव्हा ती देवी विचारते आता तुम्हाला वाचवणारा कोण असतं? म्हणजे तुम्हाला वाचवलं असतं. भगवान प्रभू रामचंद्र म्हणतात माझा हनुमंत असता तर मला वाचवलं असतं. दुसरं कोण होतं? महाराज हनुमंतच होतं. विश्वास, प्रेम. परमात्मा भक्तवत्सल आहे म्हणून घरात जागा देतात. आता घरामध्ये जागा देत असताना घराचे प्रकार आहेत. दगडामातीचं घर, चालतं बोलतं 24 तत्वाचं मनुष्य देहरूपी घर आणि परमात्म्याचं स्वरूपरूपी घर. दगडामातीच्या घरात जागा देणं काय विशेष आहे का? या 24 तत्वाने युक्त असणाऱ्या देहरूपी घरात जागा देवाने दिली याचं ते विशेष नाही. खरं घर कोणतं आहे? ज्ञानदेवा घर चिदानंदी, ज्ञानदेवा घर ज्ञानदेवा घर चिदानंदी, अनंत भक्त
राशी तरले वानर अनंत भक्त राशी तरले अनंत भक्त राशी तरले देवानर दान देवा भगवान परमात्म्याचं व्यापक असणारं चिदानंद स्वरूपाचं घर आणि त्याच्यात आम्हाला जागा दिली. घरी दिला ठाव अवघा सकळ हे वाव. या घरात कुठे आम्हाला प्रवेश आहे? आपल्या संप्रदायातल्या भक्ती मार्गामध्ये काही इतिहास आहेत की भगवान परमात्म्याच्या घरात भक्ताला कुठेही प्रवेश आहे. महाभारत काळात अर्जुन हे इंद्रांचे अंश आणि इंद्राने अर्जुनांना स्वर्गात बोलवलं. अर्जुन देह घेऊन स्वर्गात गेले. आदरात येते झालं आणि करमणुकी करता उर्वशीचं नृत्य ठेवलं. उर्वशी नाचत होती. अर्जुन एकटक लावून बघत होते. कोणत्याही कलाकाराला दाद मिळाली की तो अधिक कला दाखवतो. जसं एखादा गायक आहे आणि त्या गायकाला गायन करत असताना टाळ्या वाजवला की 2 ताना अजून जास्त. क्या बात है, वारे वाघा, वन्स मोर. तो ताना जास्त मारतो. तो ताना अर्जुन एकटक पाहतो. ते उर्वशीला लक्षात आलं चांगलं गिराईक आहे, चांगलं कळतं याला. उर्वशी नाचली आणि शेवटी उर्वशीने अर्जुनांना देहभोग मागितला. अर्जुनाने हात जोडले. परावी नारी माऊली समान हे गेले नेमून ठाईचे, आम्ही या मार्गातले नाहीत. उर्वशी म्हणते, अरे अर्जुना, माझ्या प्राप्तीकरता किती कष्ट करावे लागतात, किती यज्ञ करावे लागतात. मी प्रसन्न होत नाही. आपणहून तुला प्रसन्न झाले आणि तू मला प्रसन्न होत नाही. लक्षात ठेव, 1 वर्षभर ना पुरुष ना स्त्री असा हिजडा होशील. अर्जुनाने सांगितलं, हिजडा होईन पण दुराचारात जाणार नाही. अवघा सकळ हे वाव. त्याचप्रमाणे उद्दालकांचे सुपुत्र नचिकेत, विश्वजित नावाचा यज्ञ आणि त्यात नियम असा होता की आपल्या आवडत्या वस्तू दान द्यायची. पण उद्दालकांनी अशा गायी दान देऊ लागले ज्या दूध देत नव्हत्या, चारा खाऊ शकत नव्हत्या, पाणी पिऊ शकत नव्हत्या. अशा गायी दान देऊ लागले. नचिकेत पुढं आला, बाबा नियमाप्रमाणे आवडती वस्तू दान द्यावी लागते. मी तुमचं आवडतं आहे, मला कोणाला देणार? उद्दालकांनी पाठ फिरवली. पुढे आला, बाबा मला कोणाला देणार? पुन्हा पाठ फिरवली. अहो सांगा ना बाबा, मला कोणाला देणार? राग आला आणि रागाच्या बरं सांगितलं, जा तुला यमाला दिले. आपलं इतिहास सांगतो, नचिकेत देह घेऊन यमलोकात गेले. यम 3 दिवस बाहेर होते कामात आणि आल्यानंतर पाहतात एक ऋषीपुत्र आपल्या दारात उभा आहे. सांगितलं, बाबा 3 दिवस उभा असल्यामुळे तुला 3 वर देतो, माग काय मागायचे? नचिकेतानं पहिला वर मागितला, माझ्या बापाचा क्रोध संपवावा. दुसरा वर, माझ्या बापाचा उद्धार व्हावा. आणि तिसरा वर, शरीरातून प्राण बाहेर पडल्यानंतर जीवाची गती कशी असते. हे यम म्हणतात, अरे कशाला मागतो? ये मा रामा सरता सतुर्या नये दृशावलंबनीय मनुष्य, जे माणसाने भोग पाहिले नाही ते तुला देतो नाही, कशाला मागतो? नचिकेताने एकाच वाक्यात सांगितलं, सर्वेंद्रियानाम झरयंती तेजा. सगळ्या इंद्रियाचं तेज करणारे मला ते नको आहेत, मला हाच प्रश्न पाहिजे. दृष्टांत संपला. इतिहास आहे, अवघा सकळ ही वाव. वैकुंठाला जाणारे जगद्गुरु तुकोबार आहे आणि वैकुंठाला जातात. येताना कुठून येतात? आम्ही वैकुंठ वासी आणि जाताना कुठे? वैकुंठवासी. अवघा सकळ हे वाव. चौकडे आम्हाला प्रवेश मिळाला. पण एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, सगळीकडे प्रवेश आहे पण सगळीकडची मालकी दिली का? त्याचं उत्तर अभंगाच्या शेवटच्या चरणात. तू का म्हणे एके ठाई, तू का म्हणे एके ठाई,
म्हणे एके ठाई केले माझे तुझी नाही. त्याचा अन्वय लावा लागतो. एके ठाई केले आणि माझे तुझे नाही केले तरच अभंगाचे चिंतन होऊ शकतं. भगवान परमात्म्याने मला एकत्र केलं. आपण व्यवहारात भाषा फक्त मोठी असते पण भाषेप्रमाणे वागणं अवघडच असतं. खेड्यात जन्म गेलेला एक माणूस मुंबईला पाहुणा त्याचा पहिल्यांदाच एकटा गेला मुंबईला. पाहुण्याचं घर सापडलं, दार लावलेलं होतं, हाक मारली, फक्त दार पुढे केलं होतं. त्यांनी आपलं ते दार उघडलं. त्या बैठकीमध्ये चमचम चमकणारे सोफा सेट, जिकडे तिकडं कुठं बसावं कळना. ते दारात असताना छिद्र पाडलेलं रबराचं त्याच्यावरच बसलं. ते आत आवाज गेला होता. घर मालक आवाजाप्रमाणे कोण आले म्हणून पाहण्याकरता आतलं दार उघडलं तर पाहिलं तर आपला खेड्यातला पाहुणा आहे. आला जवळ. पाहुणे कशाला संकोच करता, घर आपलंय. हाताला धरलं सोफा सेटवर बसवलं. आदरातिथ्य झाल्यानंतर तो खेड्यातला पाहुणा त्या मुंबईच्या पाहुण्याला म्हणायला लागला, रजिस्ट्री ऑफिसला कधी जायचं आहे. म्हणे कशा करता, घर आपलंही म्हटलं ना, रजिस्ट्री करून देईल का. ते भाषा आहे, फक्त शब्द आहेत, त्यात अर्थ पाहायचा नाही. पण इथं मात्र परमात्म्याने आम्हाला एकत्र केलं. देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत असे भावे असो ठावे सकळा. परमात्म्याशी ऐक्याची अशा प्रकारची शक्ती भगवान परमात्म्याने आम्हाला दिली. पण देत असताना मात्र क्रमाक्रमाने भगवान गेलो आणि परमात्म्याने आमच्यावर कृपा केली. कृपा केल्यानंतर शेवटचं टोक आहे, परमात्म्याशी आम्ही एकरूप झालो. आणि एकरूप होणं याचाच अर्थ न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आपली संकल्पित वेळ संपलेली आहे. अधिक वेळ घेणं योग्य होणार नाही. कारण आम्ही आळंदीला परीक्षा घेताना मुलाची त्याने कमी वेळ दिली तरी मार्क कट करतो आणि वेळ जास्त घेतली तरी मार्क कट करतो. आपले मार्क कट होऊ नये पण मात्र अजून 10 मिनिट आपले घेणार आहे. माझ्या अंतःकरणातलं एक मनोगत आपल्या पुढे प्रगट करणार आहे. मनोगत असं आहे, आपण उपस्थित सर्व मंडळी खूप भाग्यवान सात्विक वृत्तीचे आहात. हो, धन्य माता पिता तयाची या. पण एक कर्तव्य मात्र आपल्याला सांगावंसं वाटतं. ते कर्तव्य हे आहे की एका काळात आपला भारत देश इतक्या उंचीवर होता की जगातल्या लोकांनी आपल्या देशात यावं अध्यात्माची धडे घ्यावेत. एत देश प्रसूतस्य सकाशात अग्रजन्मनः स्वम स्वम चरित्रम शिक्षेरन पृथिव्याम सर्व मानवा. इतकी उंची आपल्या देशाची. मधल्या काळात पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण परिणाम खालावली महाराज संस्कृती आपली. बातम्या ऐका, पेपर वाचा, काय मन विषिन्न होतं. नको नको ते भ्रष्टाचार, हिंसाचार, स्वैराचार, अत्याचार, अनाचार, बलात्कार, अपहरण चाललंय कुठं देशात. कोण सांभाळलेला, कोणावर जबाबदारी आहे. आपण सर्व उपस्थित सात्विक आहात, सज्जन आहात, पण आपल्यावर एक जबाबदारी आहे. आपण कदाचित आजोबा असाल किंवा आपण कदाचित वडील असाल, आपला जो पाल्य आहे त्याला सुसंस्कार लावण्याची अत्यंत गरज आहे महाराज. आणि ते संस्कार लागले तरच पुढच्या काळात या भारत देशाची लाज राहील, नेता अवघड होणार आहे. माता शत्रू पिता वैरी येन बालोन पाठिता. ते मायबाप शत्रू आहेत ज्याने लहानपणा त्यांचे संस्कार लावले नाहीत. म्हणून एक म्हणे ना,
कोवळे झाड वाकवावे तशी वागते आणि ते मोठं झाल्यानंतर वाकवत असताना मोडते, वाकत नाही. म्हणून बालपणातच संस्कार देण्याची गरज आहे. माता भगिनींना मी विनंती करेन, आपल्या घरातल्या लहान मुलाला प्रत्येक रविवारी एक एक अभंग पाठ करून घ्या. काय वाईट बोलतो? 30-35 रविवारामध्ये मुलाचे हरिपाठ पाठ होतील. आयुष्याची सुधुरी ती. आणि आपल्या जवळपास एखादी संस्कार संस्था जर असेल तर आपली मुलं तिकडं पाठवा. त्यांना चांगले शिक्षणही द्या आणि चांगले संस्कारही द्या. कारण शिक्षण आणि संस्कार हे माणसाच्या प्रगतीचे 2 पाय आहेत. दोन्ही असले पाहिजे. नसेल, आमच्या आळंदीच्या सद्गुरू जोग महाराज संस्थेची उपशाखा पंढरपूरला आहे. 10 वर्ष झाले. 7वी पासूनची मुलं आम्ही घेतो. संस्थेचं वैशिष्ट्य आहे, शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्याला फी नाही, सरकारचं अनुदान नाही, संस्था मागतही नाही. भाविकांच्या देणगी व्यवस्थित चालू आहे संस्था. नसेल तिथेही पाठवता येत नसेल तर कमीत कमी उन्हाळा सुट्टीमध्ये लहान मुलांची शिबिर घ्या. अशी लहान लहान मुलं गावातल्या गावात शिबिर घेऊ. आता भीमसिंग बाबांचं प्रतिष्ठान, तिथं एखादं शिबिर घ्यायला काय हरकत आहे? राम महाराज शिबिर घ्यायला काय हरकत आहे? आपल्या वारकरी संप्रदायामध्ये हीच फार मोठी संधी आहे की कौमारे दाशरेत प्राज्ञो धर्मान भागवतानी. कुमार अवस्थेतच अशा प्रकारचे चांगले संस्कार लागण्याची गरज आहे. एक मुलगा शाळेत जायचा, शेजारच्या मुलाची पेन्सिल गुपचूप आपल्या पिशवीत टाकायचा, घरी येऊन आईला दाखवायचा. आईनं काही नाही म्हणायचं. त्याला वाटलं पेन्सिल चोरणं चांगलं दिसतंय. बघता बघता पेन चोरायला लागला, वह्या चोरायला लागला, पुस्तके चोरायला लागला. मोठा होता होता चोऱ्या करता 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 मोठाही झाला आणि फार मोठी चोरी केली. त्याच्याकडनं एक माणसाचा खून झाला, सिद्ध झाला, फाशीची शिक्षा झाली. विचारलं, आता तुला फाशीला जायचं आहे, पण शेवटी काय इच्छा आहे? काही नाही म्हटलं, फक्त मला एकदा आईचं दर्शन घेऊ द्या. काय मातृभक्त आहे, आईचं दर्शन करून पुन्हा फाशीला जाण्याची इच्छा करतो. चांगल्या बेड्या घालून त्याच्या घरी नेला. आई उभी होती. उभ्या असणाऱ्या आईचं दर्शन घेण्याकरता खाली जो वाकला, आईच्या पायाचा अंगठा दातात धरला, काडकन फोडला. रडायला लागली आहे. पोलिस धोपटायला मूर्खा, आणि फाशीला जायचं ना, आईच्या पायाचा अंगठा तोडलाच, आईला दर्शन घ्यायचं म्हटलं, केलं ते बरोबर केलं. कारण आज मला फाशीला जाण्याची वेळ आली ती हिच्यामुळं. हिनं जर बालपणामध्ये मला चांगले संस्कार लावले असते तर मी फाशीला गेलो नसतो, म्हणूनच अंगठा फोडला आहे. सांगण्याचा मुद्दा असा, बालपणामध्ये संस्कार लावावे. आपल्यात उन्हाळा सुट्टीमध्ये शिबिर घ्यावीत. पुढची ही पिढी किती सुंदर, मला आनंद वाटतो. किती लहान लहान मुलं आहेत महाराज, 2 तास बसलेत, हा सुद्धा संस्कार आहे. आणि काहीतरी टाळ घेऊन उभे आहेत, यांना पुढच्या काळात चांगलं करण्याची गरज आहे. मी म्हणे, नाही होऊ द्या कीर्तनकार, नाही होऊ द्या गायक, नाही होऊ द्या मृदंगवादक, पण उत्कृष्ट प्रकारचा निर्व्यसनी साधक सत्वगुणी संपन्न नागरिक बनण्याची गरज आहे. आणि ती गरज आपल्याकडनंच पूर्ण होणार आहे. याकरता सध्याचा काळसुद्धा अनुकूल आहे महाराज. आम्ही प्रत्येक कीर्तनाच्या शेवटी हा परिहार देऊ लागलो. नागपूरच्या पुढे रामटेक म्हणून ठिकाण आहे, 50 किलोमीटर अंतरावर. त्या भागामध्ये हा प्रचार झाला आणि आळंदीच्या सद्गुरू जोग महाराज संस्थेची उपशाखा प्रस्थापित करण्याकरता त्यांनी स्वीकार केला. आणि एका भाविकाने ज्या जमिनीची किंमत 5 कोटी रुपये आहे अशी जमीन आळंदीच्या संस्थेच्या नावानं बक्षीसपत्र करून दिली आहे. काळ अनुकूल आहे आपल्याला. 10 जानेवारीला आम्ही मध्य प्रदेशमध्ये होतो. छिंदवाडा जिल्हा, अंबाडी नावाचं गाव. 12 वर्ष झाले, सगळे भिंती रंगवलेल्या पांढऱ्या रंगाने रामकृष्णारी रामकृष्णारी चौकडलेलं. आणि असंच कीर्तनाच्या शेवटी काही परिहार दिला. परिहार दिल्यानंतर एक महाराज उठले, म्हटले, तुमचे शब्द आम्ही खाली पडू देणार नाही. आळंदीच्या संस्थेची उपशाखा आम्ही मध्य प्रदेशमध्ये स्थापन करू आणि त्या शाखेकरता माझ्या वतीनं 11 कोटी मी जाहीर करतो.
धुळे जिल्ह्यातल्या एका भाविकाने 2 एकर जमीन आळंदीच्या संस्थेच्या नावानं करतो म्हणून आम्हाला फोन आला. तुम्ही म्हणाल भरा धंदा धरला आहे, पैसे जमिनी गोळा करायच्या. हे आळंदीच्या संस्थेकरता नाही महाराज. ज्या भागात जो निधी जमा झाला तिथल्याच व्यवस्थेकरता तो खर्च करायचा आहे. आणि अशा पद्धतीनं आपल्याला आपल्या देशाला प्रगतीपथावर घेऊन जायचं आहे. किती पैसे द्या, काही सत्ता द्या, माणसात बदल होणार नाही. तेव्हा होऊ द्या, चांगले संस्कारित पुढची पिढी देऊन जन्माला येऊ द्या. सुसंस्कारित PSI होऊ द्या, संस्कारित SP होऊ द्या, कलेक्टर होऊ द्या, कमिशनर होऊ द्या. हो, हे सगळे चांगले चांगले प्रशासनातली माणसं जर आपल्या विचारातली झाली तर खूप मोठा अशा प्रकारचा बदल होणार आहे. त्याच्याकरता मी आपणाला सर्वांना विनंती करतो की आपण या माझ्या अंतःकरणातल्या मनोगताची दखल घ्याल आणि आपली पुढची पिढी चांगल्या अशा प्रकारची सुधारून घ्याल. अशा प्रकारचे आपले मना भावना प्रकट करून झालेली चिंतन सेवा तुझे देणी तुझ्या समर्पणी पायी झालो उतराई पांडुरंगा. शेवट राहिली का चाल कुणाला? वाघवी